निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात आता मध्यातल्या काळामध्ये एक मोठा मुद्दा गाजला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठ्यांना आरक्षण देणार सरकारने घोषणा केलेली आहे, पण मराठा कुणबी आणि समाजामध्ये अस्वस्थता देखील दिसते. आपण या परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? असं आहे की त्याच्यात आरक्षणाच्या संबंधीची मागणी कुणी केली आहे, इतरांनी केली, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण ते देत असताना त्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेतली. पण मग आर्थिक निकषावर आपल्याकडे EWS आहेच ना, मग आणखीन वेगळ्या आरक्षणाची गरज आहे? EWS आहे, त्याच्यात काही मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे काही ही टक्केवारी कुठपर्यंत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय 50% पुढे आहे, 10 विरोधी आहे. पण माझं मत असेल त्याच्यात फेरविचार केला पाहिजे पार्लमेंटची. आणि तामिळनाडूमध्ये एक केस होती, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तो निर्णय असा आहे की 50 आणि 60% वर सुद्धा आरक्षण गेल्याच्यावर त्याला म्हणजे सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. महाराष्ट्रात पण असं करावं? पार्लमेंटमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून पक्ष आला, प्रश्न आला, तर विरोधकांनी त्याला सहकार्य करावं आणि हा प्रश्न कायमचा सॉल्व. पण म्हणजे राजकारणात कधी कधी इतक्या वैयक्तिक स्तरावर जातं की वारंवार आपल्यावरती मराठा आरक्षणाच्यावरून विरोध होतात. एक आरोप होतात की पवारसाहेब जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा हा मराठा आरक्षणाचा विषय पुढे येतो आणि पवारसाहेबच हा विषय पुढे आणतात. खरं नाही, आम्ही लोक सत्तेवर असतो, आम्ही निर्णय घेतले. आम्ही 5%, 10%, 12% असे निर्णय घेतलेले होते. अनेक सवलती आम्ही लोकांनी दिल्या, त्याचं काही कोर्टामध्ये टिकला नाही. आरक्षणाचा निर्णय हा घेतला होता आम्हाला लोकांचा. पण आता महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं तेव्हा तो निर्णय पुढे कोर्टात टिकला नाही. तर टिकला नाही, पण आम्ही केला. आम्ही त्या संबंधीची बाजू मांडली. उद्या सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला, एखाद्या सरकारला दोष देता येणार नाही. हे जे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला माझ्याच गावी धनगर समाजांच्या बैठकीमध्ये सांगितलं की मुख्यमंत्री होण्याच्या आधी की उद्या आमचं सरकार आल्याच्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हे आरक्षण तुम्हाला देऊ. 5 वर्षाचे मुख्यमंत्री राहिले, नंतर 2 वर्ष राहिले, आता ते आहेत. या काळामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते, ते निर्णय त्यांनी घेतले नाही. आणि या सगळ्यावर लोकांच्यात अस्वस्थता होते, त्यामुळे आम्हाला लोकांच्याबद्दलचा गैरविश्वास तयार होतो. आता हे कधीतरी संपवलं पाहिजे आणि ते संपवायचं असेल तर संसदेमध्ये त्याचा निकाल घ्यावा लागेल. आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा येतो मी की मनोज जरांगे पाटलांचं जे सगळं आंदोलन होतं, देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीतच एक आरोप केला की हे सगळं आंदोलन चिघळवण्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नेता होता, त्यांनी अगदी वॉर रूम सारखं सुरू केलं होतं आणि वैयक्तिक त्यांना टार्गेट करण्यात आलं, सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात आलं. अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं. राष्ट्रवादी होतं मी सांगू शकतो, आमच्या दिशेनं बाजू वगैरे हा प्रकार यत्किंचित नव्हता. याच्यात कटुता होऊ नये हीच आम्ही काळजी करत होतो. या उलट आम्हा लोकांच्यावरच कॅम्पेन काही लोकांनी केलेली होती आणि त्या कॅम्पेनचं सूत्र असं होतं की हे सगळं ओबीसीचं वगैरे वाढलं त्याचं कारण मी आहे. मंडल कमिशनचा रिपोर्ट मी मुख्यमंत्री असताना स्वीकारला. मंडल कमिशनच्यामुळं अनेक ओबीसींना एक प्रकारचं स्थैर्य त्यांच्या जीवनात आलं आणि ते मी केलं असा माझा आरोप करणारा काम अनेक लोकांनी त्या काळात केलं, आजही करतात. महाराष्ट्राचं राजकारण महाभारत झालं मी तुम्हाला म्हणालो, कारण त्याच्यामध्ये अशी म्हणजे कुटुंबातली लढाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामतीच्या लढाईकडे. बारामतीमध्ये काय होणार? तुम्ही एवढे वर्ष राजकारण पाहिले, तुम्ही कधी असं एक्सपेक्ट केलं होतं की आपल्या कुटुंबामधल्या 2 व्यक्तींमध्ये मुलगी आणि सून ह्याच्यामध्ये असा कधी संघर्ष पाहायला मिळेल? असं की याच्यामध्ये इश्यू दुसरे आहेत. म्हणजे माझ्या घराचं आहे उदाहरण
त्याच्यापेक्षा माझा पक्ष आम्ही एका कुटुंबातले सहकारी म्हणून काम करणारे लोक होतो आणि त्या माझ्या पक्षाचे जे मंत्रिमंडळात मंत्री होते आम्ही लोकांनी मंत्री केलं प्रोत्साहित केलं त्या लोकांनी एकत्रित किंवा बसून हा निर्णय घेतला तो निर्णय एकदम चौकाचा पक्ष सोडून एका वेगळ्या दिशेला जायचा ते निर्णय घेतला. मागची निवडणूक जी झाली 4 वर्षापूर्वी त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढलो ते भाजपच्या विरुद्ध लढलो. पण तुम्ही भाजपबरोबर जायचं असं देखील 1-2दा मन बनवलं होतं आणि भाजपच्या विरुद्ध आम्ही लढलो. त्यांच्या विरुद्ध लढण्याच्या म्हणजे आम्हाला यश आलं काही प्रमाणात. त्यांच्या विरुद्ध आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत आणि लोकांनी आम्हाला मतं दिली आणि त्या मतावर आम्ही आल्याच्या नंतर आज आम्ही भाजपमध्ये जायचा निर्णय केला तर लोकांची फरकत आहे. तुम्ही म्हणता की मी काही लोकांशी चर्चा केली 100% काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली मी करण्याचं आणि त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की आज या संबंधीच्या आमच्या पाठीमागे चौकशा सुरू झाल्या आम्हाला चिंता वाटते आम्ही या संबंधीचा निर्णय घेतला नाही तर उद्या आम्हाला तुरुंगात जावं लागेल. आमच्या एका सहकार्याच्या कुटुंबियांनी असं जाहीरपणाने प्रयत्न सांगितलं की ह्या ज्या आमच्या चौकशा चालू आहेत ह्या असं चालू ठेवण्यापेक्षा आम्हाला गोळी घाला इतकं टोकाचं मत काही आमच्या सहकार्यांच्या कुटुंबियांनी मांडलं. याचा अर्थ हे सगळे लोक या चौकशीसाठी अस्वस्थ झाले होते आणि केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहेत ती या चौकशीची सगळी आयुधं या लोकांच्या विरुद्ध वापरत होती. त्याला तोंड देण्यासाठी जे भक्कमपणानं उभं राहिलं होतं आमचे काही लोक उभे राहिले. मला नोटीस आली होती. मला नोटीस आल्याच्या नंतर मी कळवलं मी येतो ईडीच्या ऑफिसमध्ये आणि ईडीच्या ऑफिसमध्ये मी येतो म्हणल्याच्या नंतर अधिकारी माझ्याकडे आले येऊ नका तुम्ही आणि नंतर तुम्हाला कदाचित तो प्रकार माहीत असेल. म्हणजे तुम्ही कधीही भाजपबरोबर जाण्यासाठी तुम्ही कधीही अनुकूल नव्हतात किंवा तुम्ही कधीही सांगितलं नाही आपण भाजपला समर्थन देऊ. चर्चा अनेकदा झाली इश्यूजवर चर्चा होत असते इतर पक्षांची सुद्धा चर्चा होत असते. चर्चा झाल्या नाहीत मी असं म्हणत नाही पण तुम्ही आपण जाऊया आपण म्हणजे सरस व्हा जायला तयार आहेत ही स्थिती कधी झाली. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा असंही जाहीर विधान आलेली आहेत की आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. खरं काय आपण सुचवलं की उद्धव ठाकरेंना स्वतःच व्हायचं. त्यांची बैठक होती सगळ्या आमदारांची. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते. प्रस्ताव मांडला की याचं नेतृत्व करण्याच्यासाठी नाव सुचवा. उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत. त्यांचा हात मी असा धरला आणि हात मी असा त्यांचा वध केला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. दुसरं नाव आलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यानंतर. पण आता असे आरोप होत आहेत ना की पुत्रमोहामुळे आणि पुत्री मोहामुळे हे सगळं राजकारण महाराष्ट्राचं बिघडलंय. मला काही समजायचं पुत्रीमोह हा माझ्याशी डायरेक्ट संबंधित आहे. माझी मुलगी 3 टर्म निवडून आली. संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला त्यांना. तिला अनेक पुरस्कार मिळाले. माझी मुलगी पहिल्यांदा निवडून आली ते आमचं भ्रमत होतं. मी मंत्रिमंडळात होतो. मी पक्षाचा नेता होतो. माझ्या पक्षाच्या वतीनं कोणाला नेमायचा हा अधिकार माझ्याकडे होता. प्रफुल्ल पटेल हे आमचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. ज्यावेळी आमचं सरकार बनलं त्यावेळेला पराभव झाल्यानंतर सुद्धा प्रफुल्ल पटेल यांचं नाव मी दिलं इरिगेशन मिनिस्टर म्हणून. सुप्रियाचं दिलं नाही. दुसरी व्यक्ती आमचे मेघालयचे नेता संगमा तर संगमांची मुलगी खासदार होती. संगमांच्या मुलीला मी मंत्रिमंडळात घेतलं. सुप्रियाला घेतलं नाही. सूर्यकांता पाटील त्यांना आम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलं. मला मंत्री करण्याचा अधिकार असताना पुत्रीप्रेम हा जो विषय माझ्या मनात असता
तर सोफिया आज 3 टर्म खासदार आहे